क्रांती चौकातील खोकीधारकांचं पुनर्वसन करणार, नगराध्यक्षांचे आश्वासन. सुनील ताडे. क्रांती चौकातील अनधिकृत खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. या भागातील खोकीधारकांना योग्य त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे तात्काळ पुनर्वसन केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिल्याची माहिती सुनील ताडे यांनी दिली आहे. क्रांती चौकातील रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरणामुळे स्थानिक खोकीधारकांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर खोकीधारकांचे नेते सुनील ताडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यावसायिकांनी नगरपालिकेत धाव घेतली. आपल्या न्याय्य हक्कांसाठी खोकीधारकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षांनी सुनील ताडे आणि खोकीधारकांच्या शिष्टमंडळासोबत पालिकेत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सुनील ताडे यांनी खोकीधारकांच्या व्यथा नगराध्यक्षांसमोर मांडल्या. गेल्या अनेक वर्षांपासून हे व्यावसायिक क्रांती चौकात प्रामाणिकपणे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत आहेत. त्यांना अचानक हटवल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे पालिकेने आधी त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ताडे यांनी लावून धरली. नगराध्यक्षांनी खोकीधारकांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. शहराच्या विकासासोबतच गरिबांच्या रोजगाराचे रक्षण करणे हे पालिकेचे कर्तव्य आहे, असे सांगत त्यांनी तातडीने पुनर्वसन आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि क्रांती चौकातील खोकीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जयसिंगपूर शहरातील शेव रोडला असलेले आंबेडचे गाडे, दुधाचे 2 गाडे व चहाचा गाडा असा 2 दिवस आम्ही बंद केलं होतं. काल परत लावताना जरा अशी आमची नगरपालिकेशी वादावादी झाली. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवलं होतं. त्या बैठकीस मी गेलो होतो. मुख्याधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यानंतर जयसिंगपूर नगराचे नगराध्यक्ष मान्य संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. संजय पाटील यड्रावकर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की इथल्या खोकीधारकांचं 6 हातगाडीधारकांचं योग्य जागी पुनर्वसन करून त्यांच्या रोजीरोटीची सोय करून देतो, हा शब्द दिलेला आहे. आणि हा काल जो प्रकार झाला त्याचं आज चांगलं फलित आम्हाला मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, संजय पाटील यड्रावकर साहेबांनी आज आम्हाला शब्द दिला आहे की माझ्या ज्या माझे संकटाचे जे हातगाडीधारक आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ देणार नाही, त्याच्या उपयोगितेचं साधन मी त्यांना निर्माण करून देणार आहे. धन्यवाद संजय पाटील यड्रावकर साहेब.